नमस्कार रसिक श्रोते हो. बऱ्याच वेळा असं होतं की आपण द्विधा मनस्थितीत अडकून जातो. एखादी गोष्ट बरोबर की चूक किंवा एखादी गोष्ट करावी की करू नये या संभ्रमात आपण अडकलेलो असतो. आणि मग अशा वेळेला थोडंसं शांत बसून मनाला शांत करून जर आपण विचार केला तर आपल्याला त्या गोष्टीवरचं उत्तर सापडायला थोडीशी मदत होते. असं काहीसं सांगणारी एक माझी कविता आज आपल्यासोबत शेअर करते. ऐकूया. कविता आहे गप्पा स्वतःशीही. ऐकूया. गप्पा स्वतःशीही माराव्या कधीतरी. गप्पा स्वतःशीही माराव्या कधीतरी. मनाच्या तारा छेडाव्या कधीतरी. मनाच्या तारा छेडाव्या कधीतरी. ताऱ्या छेडल्या की सच्चे सूर मिळतील. तारा छेडल्या की सच्चे सूर मिळतील आणि हेच सूर मग हृदयास साद घालतील. तारा छेडल्या की सच्चे सूर मिळतील आणि मग हेच सूर हृदयास साद घालतील. एकदा हृदयास साद घातली की मग तेही झंकारेल. एकदा हृदयास साद घातली की मग तेही झंकारेल, अगदी एखाद्या स्वरमयी वीणेसारखे. आणि मग मनही ओसंडेल एखाद्या खळखळणाऱ्या झऱ्यासारखे. आणि मग मनही ओसंडेल एखाद्या खळखळणाऱ्या झऱ्यासारखे. म्हणूनच गप्पा स्वतःशीही माराव्या कधीतरी. गप्पा स्वतःशीही माराव्या कधीतरी. खरोखरच कधीतरी ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो इंट्रोस्पेक्शन, म्हणजे कधीकधी आत्मसंवाद हा सुद्धा आपल्याला आपल्या मार्गात येणाऱ्या अडचणींची उकल काढण्यास मदत करतो. काय वाटतं तुम्हाला? नक्की सांगा.